बेळंकी मतिमंद तरुणाच्या खुनातील आरोपी अखेर जेरबंद. दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून खून. मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई. बेळंकी जानराववाडी रोडवर एका मूकबधीर आणि मतिमंद तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली होती. उमेश पांडुरंग कांबळे, वय वर्ष 40, राहणार बेळंकी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. उमेश कांबळे हा मूकबधीर मतिमंद तरुण होता, त्यामुळे या खुनाचा आरोपी शोधणे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान होतं. मिरज ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी परिसरातील CCTV तपासणी केल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. महादेव परशुराम मांग, राहणार लिमयेमळा, बेळंकी, तालुका मिरज यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याला पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. मयत उमेश पांडुरंग कांबळे आणि महादेव मांग यांची ओळख मिलिंद दरबारे यांच्या देशी दारू दुकानामध्ये झाली होती. दारू पिऊन बाहेर आल्यानंतर दोघांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला. या वादाच्या रागात महादेव मांग यांनी उमेश कांबळे यास खड्ड्यात ढकलून दिले. उमेश कांबळे याला डोक्याला दुखापत झाल्यानंतर परत उठून मारेल या भीतीमुळे त्याने उमेश कांबळे याच्या डोक्यात दगड घालून खून केला, अशी खुनाची कबुली त्याने दिली आहे. महादेव मांग याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, API तिप्पे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे API नितीन सावंत यांनी ही कामगिरी बजावली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बेळंकी.